नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धाज वर्ल्डमध्ये. आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरातील हळदीचे उपयोग. हळद ही केवळ स्वयंपाकघरातच वापरला जाणारा मसाला नसून तो अन्य ठिकाणी देखील गुणकारी काम करतो. तसेच आयुर्वेदिक दृष्ट्या बघितलं गेलं तर हळद ही औषध म्हणून देखील वापरतात. तसेच विविध ठिकाणी आपण हळदीचा उपयोग करू शकतो. चला तर मग आपण जाणून घेऊयात की हळदीचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो. हळदीचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपल्याला कशा प्रकारे हळद उपयुक्त आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. आपली पहिली टीप आहे, दाल तडका किंवा पाण्यात हळद घातल्यास तडक्याला सुंदर पिवळा रंग येतो आणि हळदीमुळे त्याची पौष्टिकता वाढते. दुसरी टीप आहे, स्वयंपाक करताना मिठाचं प्रमाण जास्त असेल तर त्यात हळद घालावी. हळदीमुळे अन्नातील अतिरिक्त मिठाची चव कमी होते. तिसरी टीप आहे, पिठल्याला आकर्षक पिवळा रंग आणि स्वाद देण्यासाठी हळद आवश्यक असते. हळदीचा वापर पिठल्याला उत्तम चव आणि रंग देतो. चौथी टीप आहे, भाजी किंवा पकोडे बनवण्यासाठी पिठात हळद घालावी. हळदीमुळे भाजी किंवा पकोड्यांना सुंदर रंग येतो आणि चवही वाढते. पाचवी टीप आहे, सांबार बनवताना त्यात हळद घालावी. हळदीमुळे सांबार अधिक स्वादिष्ट आणि रंगीत बनते. सहावी टीप, जर तवा किंवा पॅनवर अन्न चिटकत असेल तर तव्यावर हळद पसरून काही वेळ ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे तवा स्वच्छ होतो आणि चिकटपणा कमी होतो. सातवी टीप आहे, हातपायांच्या काळा भागावरती हळदीचा लेप लावा. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो. आठवी टीप आहे, दूध किंवा तत्सम पदार्थ टिकून ठेवण्यासाठी त्यात एक चिमूटभर हळद घाला. यामुळे दूध लवकर फाटत नाही. नववी टीप, जर घसा दुखत असेल तर गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या घ्याव्यात. यामुळे घशाचा त्रास कमी होतो. 10वी टीप, भांडे धुतल्यावरती वास येत असेल तर त्यात हळद घालून स्वच्छ धुवा. हळदीमुळे भांड्याचा वास कमी होतो आणि ते स्वच्छ होतात. 11वी टीप, रोज सकाळी आले आणि हळदीचे दूध पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 12वी टीप, काही ठिकाणी चोट किंवा भाजल्यावरती हळद लावा. हळदीमुळे जखम लवकर बरी होते आणि संक्रमण होत नाही. 13वी टीप, दातावरती हळद आणि मीठ लावून घासल्याने दाताचा पिवळेपणा कमी होतो आणि दात मजबूत होतात. 14वी टीप, हळदीच्या पाण्याचा वापर करून कपड्यावरील डाग सहजपणे काढता येतात. हळदीमुळे कपड्याची रंग टिकवण्याची क्षमता वाढते. 15वी टीप, फळे आणि भाज्यांना स्वच्छ करण्यासाठी थोडे हळदी पाण्यात मिसळा आणि त्या पाण्यात फळे भाजी 15 ते 20 मिनिटे ठेवा. त्यामुळे त्यावरील बॅक्टेरियाचा नाश होतो. 16वी टीप आहे, चेहरा उजळण्यासाठी हळद, बेसन आणि दही एकत्र करून लेप तयार करा. हा लेप चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे ठेवा. मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. 17वी टीप आहे, कुकरमध्ये डाळ किंवा कढी शिजवताना फोडणीत हळद घालावी. हळदीमुळे पदार्थाला चव येते आणि पचनशक्ती सुधारते. 18वी टीप, रात्री झोपताना गरम दुधात हळद घालून प्यायल्याने चांगले असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि चांगली झोप लागते. 19वी टीप, केक किंवा ब्रेड बनवताना नैसर्गिक रंग मिळण्यासाठी हळद वापरता येते. यामुळे केकमध्ये रंग आणि स्वाद दोन्हीही येतात. 20वी टीप, पोटदुखी कमी करण्यासाठी कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ घाला आणि ते पाणी प्या. यामुळे पोटदुखीसाठी आराम मिळतो. 21वी टीप, हळदीच्या पावडरमध्ये चंदन पावडर आणि गूळ मिसळून धूप तयार करा. यामुळे घरात चांगला सुगंध राहतो आणि वायू शुद्धी होते. 22वी टीप, भात शिजवताना त्यात एक चिमूटभर हळद घाला.
यामुळे भाताचा रंग आकर्षक होतो आणि त्यात हळदीचे आरोग्यदायी गुणधर्म मिळतात. 23वी टीप, चटणीत हळद घालून स्वाद वाढवता येतो. हळदीमुळे चटणी अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक बनते. 24वी टीप, रवा शिजवताना त्यात हळद घातल्याने रव्याला सुंदर पिवळा रंग येतो. यामुळे तुमचे उपमा किंवा शिरा अधिक आकर्षक दिसतो. 25वी टीप, हळदीत पाणी मिसळून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 26वी टीप, मसाल्यांचे पदार्थ बनवताना त्यात हळद घालावी. हळदीमुळे पदार्थाची चव वाढते आणि ते पचायला सोपे होतात. 27वी टीप, माशावर थोडी हळद लावून ठेवावी. यामुळे माशांचा वास कमी होतो आणि ते शिजवताना ताजेपण टिकतो. 28वी टीप, स्वयंपाकघरात किडे येऊ नयेत म्हणून कोपऱ्यामध्ये हळद पसरावी. हळदीचा वास किड्यांना दूर ठेवतो. 29वी टीप, सूपमध्ये हळद घालून त्याचा रंग आकर्षक आणि स्वादिष्ट बनवता येतो. हळदीमुळे सूपाच्या आरोग्यदायी गुणधर्मात भर पडते. 30वी टीप, जर भाजी किंवा सूप खूप तिखट झाले असेल तर त्यात थोडी हळद घाला. यामुळे तिखटपणा कमी होईल आणि चव संतुलित होईल. 31वी टीप आहे, लोणच्यात हळद घालावी. हळदीमुळे लोणच्याला रंग आणि चव येते, तसेच ते अधिक काळ टिकून राहते. अशा प्रकारे आपण हळदीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. हळद हे खूप फायदेशीर आहे. ही माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.